आज आपण कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण बघणार आहोत। याचा शॉर्ट फॉर्म आहे क भू धावी। जेव्हा आपल्याला लंग लकार वापरायचा नसेल त्यावेळेला आपण हे विशेषण वापरू शकतो। यालाच इंग्लिशमध्ये ॲक्टिव्ह पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात। आता याची काही उदाहरणं इथे दिलेली आहेत। हे 9वीचं SSC बोर्डाचं संस्कृतचं 100 मार्काचं पुस्तक आहे। बालः जलम पिबती, बालः जलम पीतवान। आता पीतवान कुठून आलं तर पीतवान हा शब्द भगवत या शब्दाप्रमाणे बनलेला आहे। भगवतचं एकवचन आहे भगवान, बहुवचन आहे भगवंतः। खादितवान खादितवंतः। स्त्रीलिंगामध्ये भवती प्रमाणे खादितवती आणि भवत्यः प्रमाणे खादितवत्यः। भवती हा शब्द नदी या शब्दाप्रमाणेच आहे। म्हणजे भगवान आणि भवती या शब्दाप्रमाणे ही विशेषणं तयार होतात। अनिशः गच्छति अनिशः गतवान। छात्राः खेलन्ति छात्राः खेलितवन्तः। इथे बहुवचनाचं क्रियापद वापरलं आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला विशेषण हे बहुवचनातच वापरायचं आहे। वयं पठामः वयं पठितवन्तः। महिला क्षिपति महिला क्षिप्तवती। दीपा नृत्यति दीपा नर्तितवती। ताः प्रक्षालयन्ति ताः प्रक्षालितवत्यः। छात्राः लिखन्ति छात्राः लिखितवत्यः। इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याप्रमाणे तुमचं लट लकारामधलं जे क्रियापद ज्या पुरुषामध्ये असेल त्याचप्रमाणे ते वापरायचं, कारण हा कर्तरी प्रयोग आहे। कारण ही विशेषणं ही कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित आहेत, त्यामुळे इथे कर्तरी म्हणजे कर्त्याला महत्त्व आहे। आणि आपण परत एकदा बघूया, इथे पुल्लिंगामध्ये हे भगवान शब्दाप्रमाणे ही रूपं तयार होतात, तर स्त्रीलिंगामध्ये नदी आणि भवती या शब्दाप्रमाणे ही रूपं तयार होतात।